गुड मॉर्निंग स्टुडंट. बघा डायरेक्ट आज आपण नवीन एक पॉइंट आहे. परत आपला टाइम कमी आहे. गॅमेटोजेनेसिस. ह्युमन रिप्रोडक्शन मध्ये पाठीमागच्या तासाला आपण मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम, फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम, मेन्स्ट्रुअल सायकलच्या फेजेस आणि आज आपण गॅमेटोजेनेसिस एक पॉइंट आहे. गॅमेटोजेनेसिस बघा सोपा शब्द आहे. गॅमेटोजेनेसिस इज द फर्स्ट फेज इन फर्टिलायझेशन मध्ये. फर्टिलायझेशन होण्यापूर्वी ही महत्वाची पायरी. गॅमेट तयार होणं. गॅमेटोजेनेसिस म्हणजेच काय बघा, पहिला शब्द लक्षात ठेवा. द प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ गॅमेट कॉल्ड गॅमेटोजेनेसिस. द प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ मेल गॅमेट स्पर्म अँड फिमेल गॅमेट ओव्हम. स्पर्म आणि ओव्हम तयार होणं म्हणजे गॅमेट तयार होणं, गॅमेटोजेनेसिस. पहिला एक शब्द आहे गॅमेटोजेनेसिस. द प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ गॅमेट कॉल्ड गॅमेटोजेनेसिस. दॅट इज मेल गॅमेट स्पर्म फ्रॉम germinal epithelial cells of the testes and ovum from ovary. गॅमेटोजेनेसिसचे दोन टाइप आहेत. मेल मध्ये स्पर्मॅटोजेनेसिस. गॅमेट फॉर्मेशनच्या दोन पद्धती. एक इन मेल स्पर्मॅटोजेनेसिस अँड इन फिमेल ओजेनेसिस. त्यापैकी आजच्या तासाला आपण स्पर्मॅटोजेनेसिस. जेनेसिस ही एक प्रोसेस आहे. स्पर्मॅटोजेनेसिस म्हणजेच काय बघा, द प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ स्पर्म. स्पर्म तयार होणं. स्पर्म म्हणजे मेल गॅमेट. बघा अशा पद्धतीचं जे स्ट्रक्चर आहे हे स्पर्म आहे. स्पर्म तयार होण्याच्या पद्धतीला स्पर्मॅटोजेनेसिस. द प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ स्पर्म फ्रॉम जर्मिनल इपिथेलियल सेल्स ऑफ सेमिनिफरस ट्यूब्युल ऑफ टेस्टिस. मेल गोनॅड्स मध्ये, टेस्टिस मध्ये सेमिनिफरस ट्यूब्युलच्या जर्मिनल इपिथेलियल पासून स्पर्म तयार होणं म्हणजे स्पर्मॅटोजेनेसिस. ऍक्च्युअली काय घडलं जातं बघा, ऍट प्युबर्टी, अटेनिंग द एज इन मेल ऍट प्युबर्टी, ऑनसेट ऑफ प्युबर्टी, वय झाल्यानंतर हायपोथॅलेमस रिलीज GnRH, गोनॅडोट्रॉपिक रिलीजिंग हार्मोन. हायपोथॅलेमस मध्ये प्युबर्टी नंतर, परिपक्वता झाल्यानंतर, मॅच्युरिटी नंतर GnRH हायपोथॅलेमस मधून GnRH रिलीज होतं आणि याचा परिणाम पिट्युटरी ग्लँड मध्ये होतो. अँड पिट्युटरी ग्लँड सिक्रेट गोनॅडोट्रॉपिक हार्मोन लाईक FSH, follicle stimulating hormone. Follicle stimulating hormone act on germinal epithelial cells of the testes. Actually हे बेसमेंट मेम्ब्रेन आहे. एक सेमिनिफरस ट्यूब्युल दाखवलेला आहे. मध्यंतरी अशा असणाऱ्या ह्या नर्स सेल आहेत, न्यूट्रिटिव्ह सेल आहेत, सर्टोली सेल्स, नर्स सेल. आणि याच्यामध्ये सेमिनिफरस ट्यूब्युल इज लाइन्ड बाय cuboidal epithelial cells called germinal epithelial cells. And germinal epithelial cells undergoes the process of formation of sperm called spermatogenesis. Sperm तयार होणं म्हणजे spermatogenesis. It includes three phases. First one is the multiplication phase. डायग्राम मध्ये दाखवलेलं आहे. पहिली जी फेज आहे मल्टिप्लिकेशन. प्रिमॉर्डियल सेल, पहिल्या सेल, एका सेल पासून, प्रिमॉर्डियल सेल पासून जर्मिनल इपिथेलियल सेल, प्रिमॉर्डियल सेल पासून अनेक सेल तयार होणं, स्पर्मॅटोपोडिया तयार होणं, ही फर्स्ट फेज आहे. फर्स्ट फेज मल्टिप्लिकेशन फेज, सेकंड ग्रोथ फेज, थर्ड मॅच्युरेशन फेज. मल्टिप्लिकेशन फेज मध्ये, पहिल्या फेज मध्ये काय घडलं जातं, ही संपूर्ण प्रोसेस टेस्टिस मध्ये, मेल गोनॅड मध्ये सेमिनिफरस ट्यूब्युलचं जे लाइनिंग आहे, जर्मिनल इपिथेलियल सेल इथून लुमेन मध्ये म्हणजे इथून आतपर्यंत घडणारी प्रोसेस आहे. यामध्ये तीन स्टेप आहेत. स्पर्मॅटोजेनेसिस मध्ये मल्टिप्लिकेशन फेज, प्रिमॉर्डियल सेल, डिप्लॉइड प्रिमॉर्डियल सेल, इट अंडरगोज, प्रिमॉर्डियल सेल जे आहे, डिप्लॉइड प्रिमॉर्डियल सेल अंडरगोज repetitive mitotic division. Repetitive mitotic division to form
मल्टी सेलर स्ट्रक्चर, मल्टी सेल्स, बहुपेशी अनेक सेल तयार होतात. ऍक्ट एज एन स्पर्मॅटोगोनिया. स्पर्मॅटोगोनिया इज ऑल्सो डिप्लॉयड. प्रिमॉर्डियल सेल अंडरगोज, बघा याच्यामध्ये काय घ्यायचं एक वाक्य महत्वाचं, मल्टिप्लिकेशन फेज. 3 फेज आहेत. स्पर्मॅटोजेनेसिस या प्रोसेस मध्ये 3 स्टेप आहेत. स्पर्मॅटोजेनेसिस यामध्ये 3 स्टेप. फर्स्ट मल्टिप्लिकेशन फेज, ग्रोथ फेज, मॅच्युरेशन फेज. इन दिस फेज primordial cell, diploid primordial cell undergoes repetitive mitotic division to form 4 spermatogonia. Is also diploid. Spermatogonia तयार होतात. Singular one called spermatogonium. Some spermatogonia stop mitosis and grows, increase their size and length by absorbing nutrient from Sertoli cell or nurse cells and act as an primary spermatocytes. One of the spermatogonium increase their size and length by absorb food from Sertoli cells, nurse cell, and become larger. Act as a primary spermatocyte is diploid. प्रायमरी स्पर्मॅटोसाइट, स्पर्मॅटोगोनियमचा आकार मोठा होणं म्हणजेच ग्रोथ फेज. ऍक्ट एज एन प्रायमरी स्पर्मॅटोसाइट्स. थर्ड फेज मॅच्युरेशन फेज. बघा पहिली फेज इथपर्यंत दाखवलेलं आहे. प्रिमॉर्डियल सेल पासून इथं 4 स्पर्मॅटोगोनिया डिप्लॉयड तयार होणं ही जी पहिली फेज आहे. या स्टेपला मल्टिप्लिकेशन फेज. यातली एक पेशी मोठी होते, याचा आकार वाढला जातो. इन्क्रीज देअर साइज बाय ऍब्सॉर्बिंग फूड कॉल्ड ग्रोथ फेज. प्रायमरी स्पर्मॅटोसाइट अंडरगोज meiosis first and to form haploid secondary spermatocytes. प्रायमरी स्पर्मॅटोसाइट ही जी सेल आहे ग्रोथ झालेली, यामध्ये 46 क्रोमोसोम आहेत. डिप्लॉयड आहे. प्रायमरी स्पर्मॅटोसाइट्स undergoes meiosis first to form haploid secondary spermatocytes. याच्यामध्ये 23 क्रोमोसोम आहेत. 23 क्रोमोसोम. Secondary spermatocyte undergoes meiosis second and to form spermatids. Immature attached to the Sertoli cells. Maturation phase. व 3 स्टेप कोणते आहेत? 3 स्टेप महत्त्वाचे आहेत. एक 2 टर्म आहेत. गॅमेट तयार होणं, गॅमेटोजेनेसिस. स्पर्म तयार होणं, स्पर्मॅटोजेनेसिस. याच्यामध्ये 3 स्टेप आहेत. मल्टिप्लिकेशन फेज, ग्रोथ फेज, मॅच्युरेशन फेज. मॅच्युरेशन फेज मध्ये प्रायमरी स्पर्मॅटोसाइट, डिप्लॉयड प्रायमरी स्पर्मॅटोसाइट undergoes meiosis first to form secondary spermatocyte. Secondary spermatocyte undergoes meiosis second to form spermatids. Spermatids are immature, small, non-motile, attached to the Sertoli cells. Head of the spermatids attached to the Sertoli cell by forming cytoplasmic bridge. And formation of motile sperm, that is spermatozoa from spermatid, is called spermiogenesis. स्पर्मॅटिड हे इमॅच्युअर आहे, नॉन मोटाईल आहे. यांचं रूपांतर मॅच्युअर मध्ये मोटाईल स्पर्म, स्पर्मॅटोझोआ तयार होणं म्हणजे स्पर्मिओजेनेसिस. अँड ड्युरिंग दिस प्रोसेस nucleus contain 23 chromosomes. Acrosome present at the tip of hairs formed from Golgi complex. Rearrangement of centrioles in neck region, proximal and distal centriole. Formation of axial filament. Arrangement of mitochondrion in middle piece. Spermatozoa or mature sperm formed in lumen of seminiferous tubules. Lumen मध्ये तयार होतात. व 3 स्टेप मध्ये मल्टिप्लिकेशन फेज, ग्रोथ फेज, मॅच्युरेशन फेज. त्यानंतर खाली काही टर्म दिलेले एक एक शब्द समजून घ्या. स्पर्मिओजेनेसिस. स्पर्मिओजेनेसिस म्हणजे काय? हे जे नॉन मोटाईल स्पर्मॅटिड आहे
यांच्यापासून मोबाईल हालचाल करणारे स्पर्मॅटोझोआ किंवा स्पर्म तयार होणं म्हणजे स्पर्मिओजेनेसिस. द प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ स्पर्म और स्पर्मॅटोझोआ फ्रॉम स्पर्मॅटिड्स. Non-motile spermatid develop into motile sperm or spermatozoa called spermiogenesis. शब्द कसा आहे बघा, स्पर्मिओजेनेसिस. स्पर्मॅटिडचं रूपांतर स्पर्म मध्ये किंवा स्पर्मॅटोझोआ मध्ये होतं. त्यानंतर अजून एक महत्त्वाचा शब्द इथं स्पर्मिएशन. स्पर्मिएशन म्हणजे काय बघा, स्पर्मिएशन रिलीज ऑफ स्पर्म फ्रॉम सर्टोली सेल. सर्टोली सेल पासून स्पर्म वेगळं होणं. रिलीज ऑफ स्पर्म फ्रॉम नर्स सेल. सर्टोली सेल कॉल्ड स्पर्मिएशन. सेमिनेशन बघा शब्द कोणता आहे, सेमिनेशन. रिलीज ऑफ स्पर्म फ्रॉम टेस्टिस मेल गोनॅड्स. डिस्चार्ज रिलीज ऑफ स्पर्म फ्रॉम टेस्टिस कॉल्ड सेमिनेशन. इजॅक्युलेशन release of sperm from body from penis into vagina outside the body from body called ejaculation. Discharge of male penis eject sperm along with semen called ejaculation. Insemination deposition of sperm into female reproductive tract vaginas. Sperm and ovum are different. Male and female gamete are dissimilar morphologically and genetically. Hence, for human become heterogametic. One primordial cell can develop 16 spermatozoa or sperm. एका primordial cell पासून 16 स्पर्म तयार होतात. गॅमेटोजेनेसिस बघा इथपर्यंत गॅमेटोजेनेसिस एक कन्सेप्ट आहे. गॅमेटोजेनेसिसचे दोन प्रकार, स्पर्मॅटोजेनेसिस अँड ओजेनेसिस. त्यापैकी एक पॉइंट इथं स्पर्मॅटोजेनेसिस म्हणजे जर्मिनल इपिथेलियम ऑफ सेमिनिफेरस ट्युब्युलचा जे लाइनिंग आहे जर्मिनल इपिथेलियल सेल्स यापासून स्पर्म तयार होणं. स्पर्मॅटोझोआ तयार होणं म्हणजे स्पर्मॅटोजेनेसिस. द प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ स्पर्म from germinal epithelium of seminiferous tubule of testes called spermatogenesis. त्यानंतर स्पर्मॅटोजेनेसिस मध्ये तीन स्टेप आहेत. मल्टिप्लिकेशन फेज. मल्टिप्लिकेशन फेज मल्टिप्लाय होणं, डिवाइड अँड रिडिवाइड पुन्हा पुन्हा याचं विभाजन होणं. प्रिमॉर्डियल सेल डेव्हलप टू फॉर्म स्पर्मॅटोगोनिया. मायटॉसिस होतं याचं आणि स्पर्मॅटोगोनिया तयार. सेकंड फेज है ग्रोथ फेज. स्पर्मैटोगोनियम increase their size by absorbing food from Sertoli cells and act as a primary spermatocyte is also diploid. Maturation phase मध्ये primary spermatocyte undergoes meiosis first to form secondary spermatocytes and secondary spermatocytes are haploid. Contain 23 chromosome. प्रायमरी स्पर्मॅटोसाइट किंवा स्पर्मॅटोगोनिया प्रिमॉर्डियल सेल मध्ये 46 गुणसूत्र आहेत, 46 क्रोमोसोम आहेत. प्रायमरी स्पर्मॅटोसाइटचं मेयोसिस फर्स्ट झालं, सेकंडरी स्पर्मॅटोसाइट तयार होतात हॅप्लॉइड. सेकंडरी स्पर्मॅटोसाइटचं मेयोसिस सेकंड होतंय आणि स्पर्मॅटिड तयार होतात हॅप्लॉइड. स्पर्मॅटिड शोज स्पर्मिओजेनेसिस. नॉन मोटाइल स्पर्मचं रूपांतर मोटाइल स्पर्म मध्ये कॉल्ड स्पर्मिओजेनेसिस. आणि इथं असणारे सर्व कन्सेप्ट शब्द लक्षात ठेवा. स्पर्मिओजेनेसिस स्पर्मॅटिडचं रूपांतर स्पर्मॅटोझोआ मध्ये. स्पर्मिएशन रिलीज ऑफ स्पर्म फ्रॉम सर्टोली सेल्स. रिलीज ऑफ स्पर्म फ्रॉम टेस्टिस. सेमिनेशंस इजेक्ट स्पर्म सेमन फ्रॉम बॉडी called ejaculation. Insemination deposition of sperm into vagina, female reproductive tract. Male and female gamete are dissimilar, hence called heterogametic condition. One primordial cell can produce 16 haploid sperms. By forming sperm मध्ये माइटोकॉन्ड्रिया निबिडकर्ण अरेंजमेंट आहे. गोल्गी बॉडीज पासून अॅक्रोसोम तयार होतात. न्यूक्लियस आहे, प्रॉक्सिमल डिस्टल सेंट्रिओल आहे.
बघा एक कन्सेप्ट लक्षात ठेवा, त्यानंतर राहिलेला जो पार्ट आहे ओजेनेसिस तो नंतर उद्याचे